jungle. नागरिकांचे प्रश्न थेट सोडवण्यासाठी महापौर आढावा जनसंवाद प्रभागातच समस्या सोडवण्याचा प्रयत्न. नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित प्रश्न थेट प्रभागातच सोडवण्यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर आढावा जनसंवाद उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत दर सोमवारी विविध प्रभागामध्ये आढावा बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. सोमवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक समिती क्रमांक 3 अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 आणि 7 मधील विविध समस्यावर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला नागरिकांनी व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे आणि इतर नागरी समस्याबाबत गाऱ्हाणे मांडले. बैठकीला स्थानिक नगरसेवक, महानगरपालिका अधिकारी, उपायुक्त उपस्थित राहत असल्याने नागरिकांच्या समस्येची थेट माहिती घेऊनच जागेवरच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. प्रलंबित प्रश्नाचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. दर सोमवारी एका प्रभाग समितीमध्ये जाऊन त्या अंतर्गत येणाऱ्या 2 प्रभागातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात. नागरिकांमध्ये प्रत्यक्ष मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर तत्काळ कारवाई करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याने महापौरांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या परिसरातील रस्ते, खड्डे, अतिक्रमण तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित समस्या महापौर आढावा जनसंवाद बैठकीत मांडाव्यात आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील महापौरांनी केले आहे. यावेळी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, भाजपा नगरसेविका तथा महिला बाल कल्याण सभापती बानू मुसा जमादार, माजी महापौर, विद्यमान नगरसेवक मैनुद्दीन बागवान, नगरसेविका व प्रभाग कर्मचाऱ्याच्या सभापती शिरीन पिरजादे, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, नगरसेविका अपरंताई शेटे, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेवक गणेश माई, युवा उद्योजक फिरोजभाई जमादार, नितेश कांबळे यांच्यासह प्रभागातील नागरिक व महापालिका अधिकारी उपस्थित होते. पण महापौर जनहित आढावा बैठक प्रभाग समिती वाईज चालू केलेली आहे. प्रत्येक सोमवारी आपण एक प्रभाग समिती जातो, तिथले 2 वॉर्ड घेतो, तेथील नागरिकांना आवाहन करतो की या बैठकीस नागरिकांनी उपस्थित राहावे व त्यांच्या समस्या मांडाव्या. तिथले आमचे सन्मान्य सर्व नगरसेवक सुद्धा उपस्थित असतात. तिथं आमचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, महानगरपालिकेचे उपायुक्त सगळे उपस्थित असतात. त्यामुळे जागेवर प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नगरसेवकांनी आम्हाला महापौर म्हणून यासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच निवडून दिलेला आहे. त्यामुळं आम्ही ही महापौर आढावा जनसंवाद बैठका चालू केलेल्या आहे. तर माझं सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांना आव्हान आहे की ज्यांचे प्रश्न जे गुंतागुंतीचे जटिल प्रश्न झालेले आहेत, अतिक्रमणाच्या बाबतीत झालेले आहेत, खड्ड्यांसाठी झालेले आहेत, तर ते सगळे प्रश्न या आढावा बैठकीत जर मांडत गेला तर आम्ही सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहोत. आम्हाला लोकांनी निवडून कामं करण्यासाठी दिलेलं आहे. त्या संकल्पनेतून आम्ही एक असं आवाहन करतो की सर्व नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचावं. आमचं मत असं आहे की नागरिकांच्यात मिसळल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न कळणार नाहीत आणि ते सोडवता येणार नाहीत. त्यामुळे आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, नागरिकांच्यात मिसळण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ही आढावा बैठक चालू केलेली आहे. तर प्रत्येक सोमवारी प्रत्येक एका प्रभाग समितीमध्ये आम्ही जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोत. आज सुद्धा मिरजेमध्ये प्रभाग समिती 3 मध्ये वार्ड क्रमांक 4 आणि 7चे आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आज आढावा बैठक घेतली होती. नागरिकांनी बऱ्याच प्रमाणात, व्यापारी असतील, नागरिक असतील, सगळ्यांनी प्रश्न सांगितलेले आहेत. ते सगळं सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना जागेवर सूचना दिलेल्या आहेत आणि जे आता काही 2-4 व्हिजिट करायचे आहेत तिथं सुद्धा जाऊन तिथले प्रश्न समजून घेऊन आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोत.